सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 4 मार्च 2025। प्रश्न क्रमांक 1, भारतीय नद्यांमध्ये किती डॉल्फिन आहेत? ऑप्शन ए 6327, ऑप्शन बी 6577, ऑप्शन सी 6400, ऑप्शन डी 6300। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6327। नंतरचा प्रश्न क्रमांक 2, भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी उत्तराखंड। याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश। नंतरचा प्रश्न क्रमांक 3, 2025च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए अनुजा, ऑप्शन बी अनोरा, ऑप्शन सी अमोरा, ऑप्शन डी अनुज। याचा आन्सर आहे ऑप्शन बी अनोरा। नंतरचा प्रश्न क्रमांक 4, अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे कितवा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला? ऑप्शन ए 94, ऑप्शन बी 95, ऑप्शन सी 96, ऑप्शन डी 97। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 97। नंतरचा प्रश्न क्रमांक 5, 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए प्रियंका चोप्रा, ऑप्शन बी दीपिका पदुकोण, ऑप्शन सी मिकी मॅडिसन, ऑप्शन डी एमिलिया पेरेज। याचा आन्सर आहे ऑप्शन सी मिकी मॅडिसन। नंतरचा प्रश्न क्रमांक 6, 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए जॉनी बेन, ऑप्शन बी अँड्रियन ब्रॉडी, ऑप्शन सी राजकुमार राव, ऑप्शन डी जय पांडा। याचा आन्सर आहे ऑप्शन बी अँड्रियन ब्रॉडी। नंतरचा प्रश्न क्रमांक 7, 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए सीन बेकर, ऑप्शन बी अली खान, ऑप्शन सी जो सल्दाना, ऑप्शन डी किरेन कल्किन। याचा आन्सर आहे ऑप्शन ए सीन बेकर। नंतरचा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणाला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए वसंत आबाजी डहाके, ऑप्शन बी मिलिंद देशमुख, ऑप्शन सी अनुराधा पाटील, ऑप्शन डी डॉक्टर अरुणा ढेरे। याचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर अरुणा ढेरे। नंतरचा प्रश्न क्रमांक 9, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 2 मार्च, ऑप्शन बी 3 मार्च, ऑप्शन सी 4 मार्च, ऑप्शन डी 5 मार्च। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3 मार्च। नंतरचा प्रश्न क्रमांक 10, चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत भारतातील एफडीआय मध्ये किती टक्के घट झाली आहे? ऑप्शन ए 5.5, ऑप्शन बी 5.7, ऑप्शन सी 5.8, ऑप्शन डी 5.6। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5.6। नंतरचा प्रश्न क्रमांक 11, चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत भारतातील एफडीआय किती अब्ज डॉलरवर आला आहे? ऑप्शन ए 10.8, ऑप्शन बी 9.7, ऑप्शन सी 10.9, ऑप्शन डी 8.7। याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10.9। नंतरचा प्रश्न क्रमांक 12, एप्रिल डिसेंबर 2024 काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी बिहार। याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र। नंतरचा प्रश्न क्रमांक 13, एप्रिल डिसेंबर 2024 काळात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली आहे? ऑप्शन ए 15.66, ऑप्शन बी 17.77, ऑप्शन सी 14.55, ऑप्शन डी 16.65। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 16.65। नंतरचा प्रश्न क्रमांक 14, एप्रिल डिसेंबर 2024 या काळात सेवा क्षेत्रात एफडीआय किती अब्ज डॉलर आला आहे? ऑप्शन ए 8.55, ऑप्शन बी 7.23, ऑप्शन सी 8.88, ऑप्शन डी 9.99। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7.23। नंतरचा प्रश्न क्रमांक 15, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मनन कुमार मिश्रा, ऑप्शन बी कपिल सिब्बल, ऑप्शन सी प्रशांत भूषण, ऑप्शन डी धनंजय चंद्रचूड। याचा आन्सर आहे ऑप्शन ए मनन कुमार मिश्रा। नंतरचा प्रश्न क्रमांक 16, मनन कुमार मिश्रा यांची कितव्यांदा बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8। याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7। नंतरचा प्रश्न क्रमांक 17, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2। नंतरचा प्रश्न क्रमांक 18, भारताला 2047 पर्यंत हाय इन्कम इकॉनॉमी बनण्यासाठी वार्षिक ग्रोथ रेट किती ठेवावा लागेल? ऑप्शन ए 7.7, ऑप्शन बी
7.5, ऑप्शन सी 7.8, ऑप्शन डी 7.9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. 2000 ते 2024 दरम्यान भारताची एव्हरेज ग्रोथ रेट किती टक्के राहिली आहे? ऑप्शन ए 6.6, ऑप्शन बी 6.3, ऑप्शन सी 6.4, ऑप्शन डी 6.5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे? ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 125, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी 175. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 175. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आपला 175वा स्थापना दिन साजरा करत आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 4 मार्च 1851, ऑप्शन बी 3 मार्च 1851, ऑप्शन सी 2 मार्च 1851, ऑप्शन डी 1 मार्च 1851. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4 मार्च 1851. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. महिलांसाठी स्वावलंबी कार्यक्रम कोणाद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोग, ऑप्शन डी वित्त मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोग. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोगाने स्वावलंबिनी कार्यक्रम कोणासाठी लॉन्च केला आहे? ऑप्शन ए तरुणांसाठी, ऑप्शन बी वृद्धांसाठी, ऑप्शन सी महिलांसाठी, ऑप्शन डी शिक्षकासाठी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महिलांसाठी. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन ए ऋत्विक पांडे, ऑप्शन बी वरुण चक्रवर्ती, ऑप्शन सी अनंत पाटील, ऑप्शन डी अजय सेठ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अजय सेठ. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन ए रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑप्शन बी IRCTC, ऑप्शन सी IRFC, ऑप्शन डी बोथ ए अँड बी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बोथ ए अँड बी. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.